किसनगिरी बाबा स्थापित श्री गुरुदेव दत्तपीठ श्री क्षेत्र देवगढ़ संस्थान में 2012 में परम श्रद्धेय स्वामी जी का 2012 साली स्वामींचे या ठिकाणी आगमन झाले होते आणि त्या कालखंडामध्ये प्रथमच आपल्या देवगढ़ संस्थानावर स्वामींची भागवत कथा झाली आणि सर्व भक्तांना स्वामींच्या प्रेमात अथांग बुडवून टाकलं. त्यानंतर सतत स्वामींचं येणं जाणं आपल्या देवगढ़ देवस्थानशी राहिलं. श्री गुरु बाबांवरती स्वामींचं खूप मोठं असं प्रेम या ठिकाणी आहे. पवित्र प्रवरेच्या तीरावर वसलेल्या या श्री गुरुदेव दत्तपीठावरती पुरुषोत्तम मास सप्ताहानिमित्त परमश्रद्धेय वंदनीय प्रातस्मरणीय उद्या भारतभरात नव्हे तर जगभरात ज्यांच्या भागवताद्वारे एक कीर्ती प्रस्थापित झाली, साधू समाज ज्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहतो असं व्यक्तिमत्व परमश्रद्धेय परमपूज्य गुरुवर्य गोवत्स राधाकृष्णजी महाराज यांचे सर्व भक्तगणांच्या वतीने देवगढ़ संस्थांच्या वतीने मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. सर्व भक्तांच्या वतीने स्वामींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम व्यक्त करतो. आज या ठिकाणी खऱ्या अर्थी आनंदाचा क्षण आहे. ज्या क्षणाची आम्ही मोठ्या आतुरतेने वर्षभर वाट पाहत होतो तो क्षण आज या ठिकाणी आलेला आहे. पुढे एकदा मी सर्वांचं आलेल्या भक्त पूजनीय सर्व संत समाजाच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो आणि आपल्या देवगढ़ संस्थानचे परमश्रद्धेय वंदनीय परमपूज्य गुरुवर्य प्रातस्मरणीय बाबाजींना अशी प्रार्थना करतो की स्वामीजींच्या कथेला आपल्या मुखारविंदाद्वारे आपण एक शुभ संदेश देत या कार्यक्रमाची आपल्याला सुरुवात करायची आहे. परमश्रद्धेय गुरुवर्य बाबाजी या ठिकाणी आपल्या सर्वांशी संवाद आशीर्वादात्मक 2 शब्द मनोगत व्यक्त करतील. गुरुवर्य बाबाजींना या ठिकाणी बोलवतो. आदरणीय बाबाजी. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. भगवान दत्तात्रयाच्या आणि श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या या तपोभूमीमध्ये पुण्यभूमीमध्ये आज आपल्या सर्व देवगढ़ परिसरातील आणि दोन्ही संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील भक्तजनांना श्रीमद भागवत कथा श्रवणाची पर्वणी आपल्याला या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने भगवान दत्तात्रयाच्या आणि सद्गुरू बाबांच्या आशीर्वादाने प्राप्त झालेली आहे. ज्यांच्या मुखामधून आपण ही कथा ऐकणार आहोत. आपल्या सर्वांचे परिचित, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान परमपूजनीय वंदनीय गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज. राधाकृष्ण आम्ही आमच्या अल्पमतीप्रमाणे अर्थ करत असतो. राधा म्हणजे भक्ती, कृष्ण म्हणजे ज्ञान. जिथं ज्ञान आणि भक्ती एकत्र होते त्याला आपल्या संतांनी ज्ञानोत्तर प्रेम भक्ती म्हटलेलं आहे. भक्तीचं पूर्णत्व या ठिकाणी प्राप्त होत आणि पूजनीय गुरुवर्य महाराजांच्या नावातच राधाकृष्ण असल्यामुळे प्रश्नच नाही. भारतभरातील सर्व संत महंतांचा कृपाशीर्वाद घेऊन आणि आपल्या पिताश्रींचा मातोश्रींचा कृपाशीर्वाद घेऊन श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून सर्व जनतेला सुखासमाधानाचे धडे, सुखासमाधानाचा हा मार्ग प्राप्त करून देऊन राहिलेत किंवा सुख समाधान प्राप्त करून देऊन राहिलेले आहेत. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाच. गीतेचं भागवताचं श्रवण हे पूर्वपुण्याशिवाय होत नाही. आज पहिला दिवस आहे, ऊनही खूप आहे. त्यामध्ये पुन्हा डिझेल टंचाई, पेट्रोल टंचाई, गॅस टंचाई, आणखीन काय काय टंचाई हे काही सांगता येत नाही. या प्रसंगाला तोंड देऊन आपल्याला या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहून पूजनीय महाराष्ट्रींच्या मुखामधून भगवान गोपाल कृष्णाचं हे चरित्र श्रीमद भागवत कथा आपल्याला ऐकायची आहे.
सारखे कार्यक्रम असतात राज्यामध्ये, वेगवेगळ्या राज्यात, देशाबाहेर. ही कथा झाली की ती कथा, ती कथा झाली ती कथा. स्वामीजी आणि आम्ही नेहमी म्हणत असतो आमचे तंबूची ताण, त्यांचे सगळे खरं म्हणजे कमाल आहेत. त्यांची दृष्टी काढली पाहिजे. सगळे कार्यक्रम हा झालं की तो सगळे पार करून सर्व भक्तांना ते आनंद देत असतात. आज आपल्या सर्व भक्तगणांच्या ज्या इच्छा आकांक्षा होत्या त्या कथा श्रवणाच्या निमित्ताने पूर्ण होत आहेत. आताच आपण गोमातेचं पूजन केलं, गंगा पूजन केलं आणि भगवान दत्तात्रयाच्या सान्निध्यात श्रीमद भागवत ग्रंथाचं पूजन करून आणि दिंडीसह आपण इथं आलो. इथे ग्रंथाचं पूजन झालं आणि आता त्या भागवत ग्रंथाचं श्रवण आपल्याला प्राप्त होणार आहे. गीता जगावं कसं हे शिकवते आणि भागवत मरावं कसं हे शिकवते. त्याच्या अर्थ औषध घेऊन मरायचं असल्याचा अर्थ नाही. मरावे परिकीर्ती रूपी उरावे. जन्म आणि मरण याचं साखळं ज्या ग्रंथाच्या श्रवणाने सुटते ते श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत ग्रंथ. सर्व ग्रंथाच्या शेवटी व्यासनारायणांनी हा श्रीमद भागवत ग्रंथ लिहिलेला आहे. आपण सर्व भाग्यवान आहात. उपस्थित सर्व भक्तमंडळ, आमच्या सर्व माता भगिनी सर्वांनी अधिकाधिक बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं. नेते मंडळी आलेले आहेत, महाराज मंडळी, संत मंडळी आलेले आहेत, आमचे विद्यार्थी बांधव इथे आलेले आहेत. सर्वांनी अधिकाधिक संख्येने या ठिकाणी येऊन कथाश्रवणाचा फायदा आपण घ्यावा. स्वामींचं प्रेम आपल्यावर सदैव आहेच आणि पुढच्या काळातही राहील. आपण ज्या ज्या वेळेस काही प्रसंग प्राप्त होईल त्या त्यावेळी स्वामीजींच्या दर्शनाचा, कथाश्रवणाचा अवश्य लाभ घेत राहावा ही आपल्या सर्वांना विनम्र प्रार्थना. भगवान दत्तात्रयाचा आशीर्वाद, सद्गुरू किशनगिरी बाबांचा आशीर्वाद, सर्व संत महंतांचा आशीर्वाद आणि परमपूजनीय वंदनीय स्वामीजींच्यामुळेच ज्यांचं दर्शन झालं, प्रातस्मरणीय श्री राजेंद्रदासजी महाराज, श्री रमण रीतीवाली महाराज, त्याचप्रमाणे पूजनीय श्री गोविलालजी बाबा, या सर्व संतांचा कृपाशीर्वाद आणि हा सर्व आशीर्वाद घेऊन आता ग्रंथाला सुरुवात होणार आहे. सर्व भक्तांचं आम्ही अभिनंदन करतो. सर्व भक्त आणि महिला भक्तांच्या वतीने आम्ही स्वामीजींचं अभिनंदन करतो. आपल्या इथे कोणता कार्यक्रम करायचा म्हणून नगरच्या कथेमध्ये गेल्या मागच्या महिन्यात स्वामीजीने तिथे जाहीर केलं की देवगडला श्री विठ्ठल भक्तिरस महोत्सव आपल्याला करायचा आहे. आता विठ्ठल भक्तिरस महोत्सव म्हटलं, पण हे सगळं कसं कसं करायचं. स्वामीजी आणि स्वामींचे सर्व सेवक वर्ग गेल्या 5-6 दिवसापासून इथं स्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे ते कष्ट घेत आहेत आणि हे सगळं या ठिकाणी उभं केलेलं आहे. आपण फक्त हा बाह्य आनंद घ्यायचा आहे आणि आंतरिक आनंद घ्यायचा, आंतरिक आनंद घ्यायचा आहे. म्हणून सर्व आपण स्वामीजींच्या चरणी नतमस्तक होऊया. सर्व संत महंत, सर्व पक्षातील नेते मंडळी, पत्रकार बांधव या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. स्वामीजींच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सर्वांच्या वतीने स्वामीजींना आपल्या कथेचा प्रारंभ करावा म्हणून त्यांना विनम्र प्रार्थना करतो. श्री गुरुदेव श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की, गो माता की जय.